तसेच मित्रांनो नक्कीच प्रेक्षकांची गर्दी कमी असली तरी तुम्ही याचं मागचं रिझन म्हणजे तुम्हाला लाईव्ह प्रक्षेपण बघायला भेटतं यूट्यूबवर या पूर्ण स्पर्धेचं. या 3ही दिवस तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण बघू शकता का यूट्यूबच्या माध्यमाने. चॅनलचं नाव असेल गेम ऑन स्पोर्ट्स. एक प्रोफेशनल ब्रॉडकास्टर या आपल्या आयोजकांना लाभलाय. खूप खूप तुमचंही धन्यवाद. तसेच एक खुश खबर सागर संधे याच्याकरता जर हॅट्रिक पटकावली तर असद लष्करिया यांच्याकडून 15,000चं रोख पारितोषिक देण्यात येईल. मंग्या मंग्या ट्रक बाहेर कर लवकर. धन्यवाद मंग्या. पुढचा चेंडू याला स्लोअर डिलिव्हरी लो फुलटॉस म्हणता येईल. आणि यावेळी बघूया नक्कीच धाव नव्हती तिकडे परंतु ध्रुवने धाव घेतली होती आणि यावेळी मात्र थोडासा आघात होता वाचला. नक्कीच ध्रुवने जो प्रयत्न केला त्याला सुद्धा माहित होतं की या विकेटची किती किंमत असेल आणि म्हणूनच त्याचं एफर्ट्स आपल्याला बघायला भेटले. इकडे नक्कीच ध्रुव मात्र शाबूत अजूनपर्यंत या खेळपट्टीवर. या संत गतीचा चालू असलेला सामना नक्कीच दोन्ही संघ हे बलाढ्य संघ एकेकाळी हा वर्सोवा गाजवणारे असे संघ. नक्कीच एक चांगला सामना आपल्याला या मैदानावर बघायला भेटेल. पुढचा चेंडू संदेशचा पुन्हा एकदा सामना करेल ध्रुव. यावेळी ऑफस्टंपच्या बाहेर निघून स्क्वेअर लेगच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न परंतु घोषित क्षेत्र असल्या कारणाने धन्यवाद. एक धाव. मांडवी गली कोळी जमात संस्थेचे विद्यमान अध्यक्ष वीरेंद्र मासली यांचं मंचावर स्वागत. धन्यवाद मनीष. या धावनिशा संघाची धावसंख्या 2 बिनगडी बाद. मांडवी गली संघ अजून या षटकातले 3 चेंडू शिल्लक. यावेळी चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला हवेत आणि यावेळी मात्र पहिला गडी वाद होतोय मांडवी गल्ली संघाचा. नक्कीच मिड विकेटच्या दिशेला वरून मारण्याचा प्रयत्न यावेळी मात्र फसतोय जयेश. पहिला गडी वाद होतोय मांडवी गल्ली संघाचा जयेशच्या स्वरूपात. नक्कीच प्रयत्न चांगला होता. नक्कीच पॉवर प्लेचं षटक होतं परंतु जयेशला तंबूकडे जावं लागतंय. जयशी जागा वाढून काढण्यास येतोय दीपक आरेकर. कष्टपैलू खेळाडू बऱ्याच वर्षापासून या मांडवी संघात खेळताना दिसत आहेत. बघा पुढचा चेंडू सागरचा. यावेळी सामना करेल डावखुरा फलंदाज दीपक.
यावेळी चेंडू फुल टॉच पडला होता. चेंडू धिरकावून लावते स्क्वेअर लेगच्या दिशेला. मात्र एक धाव भेटेल. ज्या प्रकारचा फटका हा होता, नक्कीच 6 धावा हव्या होत्या, परंतु घोषित क्षेत्र असल्या कारणाने फक्त एक धाव भेटते मांडवी गल्ली संघाला. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. धावा 3, गडीवाद 1, मांडवी गल्ली संघ. या चेंडूवर जर गडीबाद केला सागरने तर बराक रेस्टॉरंट कडून 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. दरम्यान गुडले नावाचा चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेला. एक धाव मात्र पूर्ण करतोय ध्रुव. षटक संपतंय. संघाची धावसंख्या 4, 1 गडीबाद, मांडवी गल्ली संघ. नक्कीच कालपासून मी सामने बघतोय. या चेंडूला थोडंसं मारणं, या सीमारेषे पार मारणं थोडंसं कठीण होतंय खेळाडूंना, परंतु तुमच्याकडे तर तो दम असेल तर नक्कीच हा चेंडू मात्र नक्कीच तुम्ही सीमारेषे पार पाठवू शकता. आणि त्याच्याच प्रयत्नात अजूनपर्यंत या गावातले सर्व संघ, सर्व खेळाडू थोडीशी सामन्याला गती आणावी. दुसरं षटक घेऊन येतोय मिलन नागा. मोठं नाव अनेक गावात नावाजलेला हा खेळाडू आज मात्र आपल्या लोकल संघातून खेळतोय. खोलवरचा टप्पा लॉंग ऑफच्या दिशेला ध्रुव खेळून काढतो. एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या धावासाठी परततो आणि यावेळी बघूया, यावेळी मात्र बाद व्हावं लागेल दीपक सारखा फलंदाजाला. दुसरा गडी बाद होतोय, दीपक बाद होतोय. नक्की ज्या प्रकारे दीपक मैदानावर दिसत होता, खेळपट्टीवर दिसत होता, त्याला मात्र या खेळपट्टीवर राहणं गरजेचं होतं. पहिल्या शॉटमध्ये दाखवून दिलेलं की त्याची नजर बसली होती, परंतु यावेळी मात्र धावचित बाद होतोय. दुसरा धक्का बसतोय मांडवी गल्ली संघाला. दीपकची जागा भरून काढण्यासाठी येतोय अलंकार चाके. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल ध्रुव.
पुन्हा एकदा गुडलँडवरचा चेंडू मिड ऑफच्या दिशेला खेळतोय, एक धाव पूर्ण करतोय. यावेळी मात्र कोणताही चान्स घेताना दिसत नाही ध्रुव. धाव संख्या 6, षटक 1, ओव्हर स्कोरबोर्ड 1. 2:30च्या सुमारास पहिला चेंडू टाकला गेला होता. अजूनपर्यंत 12 मिनिटे घेतलेले आहेत. एक षटक 2 बॉल टाकण्यासाठी. पुन्हा एकदा गुडलँडवरचा चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेला खेळून काढतोय, एक धावा पूर्ण करतोय. एक संत गतीचा सामना. केवढी धावेत भर पडते. संघाची धावसंख्या होते 7. दुसरं षटक मार्गस्थ. यावेळी शॉर्ट पिच चेंडू, चेंडू हवेत आणि यावेळी मात्र फसला ध्रुव. तिसरा गडी बाद होतोय. यावेळी मात्र ध्रुवचं लक थोडस त्याच्या बाजूला नसावं, कारण की यापूर्वी दीपक सारखा फलंदाज धावचीत बाद होतोय आणि यावेळी मात्र ध्रुव बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत, त्याला मात्र तंबूचा रस्ता बघावा लागतो. यावेळी मात्र मांडिवली संघ थोडासा फसतोय. नक्कीच विचार करावा लागेल यावेळी मांडिवली संघाला, कारण की दुसरं षटक मार्गस्थ आणि या दुसऱ्या षटकामध्ये 3 गडी बाद होत्यात मांडिवली संघाचे. ध्रुवची जागा भरून काढण्यासाठी येतोय प्रहर्ष डिगे. धन्यवाद मनीष. मांडवी गली कोळी जमात संस्थेचे माजी अध्यक्ष विकास बाजीराव यांचं मंचावर हार्दिक स्वागत. प्लीज त्यांनी मंचावर यावे. धन्यवाद विकास. ये. यावेळी फुलटॉस चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय मिलन याच्या मार्फत. एक निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू. यावेळी सामना करतोय प्रहर्ष. पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा, पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेला खेळतोय, एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या डावीसाठी परतेल की काय. यावेळी मात्र नकार भेटतोय अलंकारला. नक्कीच त्याला सुद्धा माहिती आहे की यापूर्वी 3 गडी बाद झाल्यात संघाचे. यावेळी मात्र मांडवी संघ अफोर्ड करू शकत नाही कोणताही गडी बाद. दुसरे षटक संपतंय. संघाची धावसंख्या 8. 3 गडी बाद मांडवी संघ. धन्यवाद. सिगरेट बॉयचे धडाडीचे सदस्य संगम गणेकर यांना आमचे खजिनदार हेमंत दुकाल यांना टी शर्ट परिधान करतील. धन्यवाद. नक्कीच जसं मी सांगू इच्छितो सगळ्या संघांना की आपल्याला 5 षटकं संपवण्यासाठी 35 मिनिटांचा कालावधी दिला जाईल आणि या 35 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं संपवायची आहेत, याची मात्र नोंद घ्यावी. यावेळी थर्डमॅनच्या दिशेला चांगला खेळून काढतोय प्रहर्ष. यावेळी मात्र पुन्हा एकदा नकार भेटतोय अलंकार कडून. आता मात्र विचार करावा लागेल, चांगले फटके खेळावे लागतील, कारण की यापूर्वी अजूनपर्यंत एकही कॉन्फिडंट फटका बघायला भेटला नाही मांडवी गल्ली संघाच्या फलंदाजांकडून.
या दरम्यान ऑफमच्या खूपच बाहेर चेंडू. पंच विलास वाईट घोषित करताना यावेळी लॉर फुल टॉच. पुन्हा एकदा खोल ओव्हरचा चेंडू. यावेळी लॉंग ऑफच्या दिशेला खेळतोय. 2 धावा मात्र अलगद पूर्ण करताना इकडे अलंकार. यावेळी धावेत वाढवते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते दुहेरी अंकात. संघाची धावसंख्या 10, माफ करा 12. यावेळी चेंडू चांगला नजरेच्या समोर चेंडू आला होता अलंकारचा. यावेळी मात्र थोडीशी ताकद कमी पडली आणि स्वतःचा बळी इकडे पडतोय अलंकार. तंबूकडे परतताना दिसतोय अलंकार. धावसंख्या स्थिर 12. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 8 आणि माफ करा 2 षटकानंतर धावसंख्या होती 8 आणि त्यानंतर अजूनपर्यंत 4 धावा आल्यात. यावेळी अलंकार बाद होतोय. अलंकारची जागा भरून काढण्यासाठी येतोय. यावेळी मैदानात अंतरिक्ष. बघा पहिल्या चेंडूचा सामना करेल अंतरिक्ष. बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. 1 धावा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी परतेल काय. यावेळी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय बुदावलीच्या क्षेत्ररक्षकाकडून. धावेत वाढ होते. संघाची धावसंख्या होते 13. चांगल्या प्रकारे कव्हरच्या दिशेला खेळतोय. 1 धाव पूर्ण करतोय प्रहर्ष. यावेळी पुन्हा एकदा खुश खबर. अंतरिक्षने जर 3 लागोपाठ षटकार ठोकले तर असद लष्करे यांच्याकडून 15,000 रुपयांचं पारितोषिक रोख दिलं जाईल. तीन षटकांच्या समाप्तीवर संघाची धावसंख्या 14. 4 गडी बाद मांडवी गली संघ. 4थं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय मिलन नागा. यावेळी कशा प्रकारे प्रहर्ष त्याचा सामना करेल हे मात्र बघणं गरजेचं. तसेच मी सांगू इच्छितोय की नियमामध्ये थोडंसं करेक्शन आहे की 30 मिनिटांमध्ये 5 षटकं संपवायची आहेत. याची नोंद घ्यावी. या नंतरचा सामना श्री हरिविजय स्पोर्ट्स क्लब विरुद्ध डोंगरीकर स्पोर्ट्स क्लब. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. श्री हरिविजय स्पोर्ट्स क्लब व श्री डोंगरीकर स्पोर्ट्स क्लब दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. धावसंख्या 17. यावेळी स्ट्राईकवर अंतरिक्ष. सामना करेल मिलनच्या गोलंदाजीचा.
यावेळी पुन्हा एकदा खोल ओव्हरचा चेंडू. यावेळी मात्र अंतरिक्षला कोणताही उपाय नव्हता, त्याला सन्मान देण्याऐवजी इकडे धावेत भर पडते. संघाची धावसंख्या होते 18. चली पुन्हा एकदा स्ट्राईकवर प्रहर्ष. यावेळी फुल टच पद्धतीचे चेंडू आणि यावेळी सुद्धा प्रहर्ष बाद होतोय. यापूर्वी अलंकार सुद्धा सेम दिशेला सेम शॉट आणि अलंकार बाद झाला होता. यावेळी सुद्धा ताकद कमी पडली प्रहर्षच्या शॉट मध्ये, फटक्यामध्ये, आणि प्रहर्षला सुद्धा तंबूकडे परतावं लागतंय. अजूनपर्यंतचा मांडीगल्लीचा खेळ बघून नक्कीच वाटतंय की यावेळी एकेरी दुहेरी धावांवर जास्त लक्ष द्यावं लागेल. ज्या प्रकारे मसानदेवी संघ गेली स्पर्धा खेळला होता, ज्या प्रकारचा खेळ त्यांनी केला होता, त्या प्रकारचा खेळ मात्र नक्कीच करावा लागेल. कारण की अजूनपर्यंत दोन्ही चांगले फटके म्हणू शकतो, परंतु ताकद कमी पडली दोन्ही शॉट मध्ये आणि त्यांना मात्र तंबूचा रस्ता बघावा लागला होता. यावेळी शिबू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगले षटक, चांगली गोलंदाजी मिलन अजूनपर्यंत करतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. ऑफ्टनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आपल्याच फॉलो थ्रू मध्ये मिलन त्याला कव्हर करताना. यावेळी मात्र अतिशय सुंदर गॅदरिंग, अतिशय सुंदर झेल मिलन याच्या मार्फत. मिलन याने 2 षटकं टाकली आणि 2 षटकामागे फक्त 8 धावा देऊन 2 गडी बाद केले. अतिशय सुंदर दर्जेदार गोलंदाजी म्हणायला लागेल मिलन याच्या मार्फत. यावेळी मात्र मांडीवेली संघाच्या फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवतोय हा बुधवाली संघ. फक्त 18 धावा अजूनपर्यंत धाव फलकावर लागल्यात. 4 षटकं संपल्यात, 6 गडी बाद. मांडीवेली संघ. हरिविजयचे संघनायक इथं आलेले आहेत. मी विनंती करतो डोंगरीकर स्पोर्ट्स क्लब यांचे संघनायक यांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. या नंतरचा सामना श्री हरिविजय स्पोर्ट्स क्लब विरुद्ध डोंगरीगली स्पोर्ट्स क्लब. या सामन्याचे नाणेफेकी करतील श्री शशिकांत भुनगवळे. पाचवं षटक घेऊन येतोय. आमचे मित्र तावडे यांचे सहर्ष स्वागत आणि त्यांचे सहयोगी यांनी मंचावर यायचं आहे. मनोज रेड्डी सर. यावेळी फुल टॉस चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला खेळतोय. 1 धाव पूर्ण करतोय अंतरिक्ष. धावेत वाढ होते. संघाची धावसंख्या होते 19. यावेळी पहिल्यांदा स्ट्राईकवर हार्ड हिटर योगेश बोंबले. बघा दोन्ही फलंदाज मोठे फटके नक्कीच मारू शकतात आणि त्याच मोठ्या फटकांची नक्कीच इकडे मांडीवली संघाला गरज. बघा पुढचा चेंडू राजचा सामना करतोय योगेश. ऑफ्टमच्या बाहेर ठेवला गेला होता हा चेंडू. यावेळी मात्र योगेशला काही समजला नाही. एक निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात गोलंदाजीची राज याच्याकडून. ज्या प्रकारची गोलंदाजी अजूनपर्यंत बुधावली संघाने केली आहे, यावेळी मात्र मांडविली संघाला कोणतीच संधी देत नाहीये. स्कोरबोर्ड 19. पुन्हा एकदा ऑफ्टनच्या बाहेर निघून मिड विकेटच्या दिशेला खेचण्याचा प्रयत्न योगेश याचा. यावेळी मात्र पुन्हा एकदा चकतोय.
यावेळी मात्र योगेश विचार करतोय की यावेळी कशा प्रकारे राजला सामना करायचा. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. खोलवरचा चेंडू होता, चेंडू निघून जातोय, परंतु यावेळी मात्र एक चोरटी धाव बघायला भेटते योगेश याच्याकडून बायच्या स्वरूपात. यावेळी धावेत भर वाढ होते. संघाची धावसंख्या होते 20. 6 गडी बाद, 5 षटक मार्गस्थ. या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर अंतरिक्ष. यावेळी गुडलेनवाचा चेंडू, चेंडू उसळे घेऊन थर्ड मॅनच्या दिशेला घोषित क्षेत्रात 1 धावेसाठी पूर्णपणे बांधून ठेवले या संघाने. भुताली संघाच्या गोलंदाजांनी. यावेळी मात्र मांडिगली संघ विचार करतोय की कशा प्रकारचा खेळ दाखवावा, परंतु त्यांच्याकडे कोणताच पर्याय दिसत नाही. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत. या 7 चेंडू मध्ये कशा प्रकारे सामोरे जात आहेत हे दोन्ही फलंदाज हे मात्र बघणं गरजेचं आहे, कारण की यावेळी मात्र गरज आहे धावांची. आणि मांडिगली संघाचे प्रेक्षक नक्कीच विचार करतायत की धावा येतील कुठून. नक्कीच दोन्ही फलंदाज अनुभवी फलंदाज ज्यांच्या खांद्यावर पूर्ण दारोमदार या संघाची. बघा या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा स्ट्राईकवर योगेश. यावेळी पुन्हा एकदा लोअर फुल टच आणि यावेळी मात्र योगेश बाद होतोय. संदेश मात्र कोणतीच चुकी करत नाहीये आणि यावेळी मात्र योगेशला परतावं लागते तंबूकडे. 7वा गडी बाद होतोय मांडिगली संघाचा 21व्या धावसंख्येवर. तसेच मी सांगू इच्छितोय की 5 षटक टाकण्यासाठी 33 मिनिटांचा कालावधी घेतला गेला बुधावली संघाने. तर मी विनंती करतोय पंचांना की एक एक्स्ट्रा खेळाडू त्यांचा या सर्कलच्या आत राहील. वेळेचं बंधन नक्कीच एक चांगला नियम या मैदानावर इंट्रोड्यूस केला जातोय. हॅलो, या ओव्हर नंतर त्वरित नाणेफेकी करण्यात येईल. नाणेफेकीचा कॉल सन्माननीय शशिकांत बुनगावले यांच्या शुभ हस्ते उडवण्यात येईल. सी ग्रेड बॉईजचे मेंबर शशिकांत बुनगावले तसेच दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. श्री हरिविजय स्पोर्ट्स क्लब व श्री डोंगरीकर स्पोर्ट्स क्लब या दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. शेवटचं षटक. धावसंख्या अजूनपर्यंत स्थिर 21. बघूया शेवटचे 6 चेंडू कशा प्रकारे सामोरे जातोय अंतरिक्ष. यावेळी चेंडू ऑफस्टंपच्या बऱ्याच बाहेर. वाईटच्या स्वरूपात 1 धाव भेटते संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 वर. यावेळी फटका फसलाय, अंतरिक्ष फसलाय आणि यावेळी मात्र कोणतीच चुकी दिसत नाहीये क्षेत्ररक्षकांकडून आणि यावेळी सुद्धा अंतरिक्षला बाद व्हावे लागेल.
यावेळी मांडवी संघ थोडासा फसलाय. 21व्या धावसंख्येवर 8 गडी बाद अजूनपर्यंत मांडवी संघाचे, माफ करा, धावसंख्या 22, 22 स्कोरबोर्ड 22. 22 या धावसंख्येवर अजूनपर्यंत 8 गडी बाद मांडवी संघाचे. अंतरिक्ष बाद होतोय, अंतरिक्षी जागा भरून काढण्यासाठी येतोय कुश. बघा पुढचा चेंडू ओमकारचा. यावेळी मिड विकेटच्या दिशेला खेळतोय, एक धावा पूर्ण करतोय, दुसऱ्या धावेसाठी परत. यावेळी सुद्धा यावेळी मात्र धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या होते 24. माफ करा, फलंदाजाचं नाव ओम. बघूया शेवटचे 4 चेंडू शिल्लक. स्ट्राईकवर ओम, सामना करतोय ओमकारच्या गोलंदाजीचा. यावेळी शॉर्ट पिच चेंडू ऑफ्टनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी पंच वाईड घोषित करतायत. यावेळी धावा जाऊन पोहोचतात 25 वर. हे शेवटचे 4 चेंडू, या शेवटच्या 4 चेंडूंवर जेवढ्या धावा येतील तेवढ्याच धावा तुम्हाला या सामन्यात वाचून ठेवतील. हे 4 चेंडू नक्कीच इम्पॉर्टंट. यावेळी गुडलेनवाचा चेंडू, चेंडू उसळी घेतोय हवेत आणि यावेळी मात्र 9वा धक्का बसतोय मांडवी गल्ली संघाला. मिलन मात्र माफ करा, दीपेश मात्र कोणतीच चुकी करत नाहीये. यावेळी शेवटचा खेळाडू, सर्वांचा लाडका प्रयाग कासकर मैदानात उतरताना नक्कीच प्रेक्षकांचा आवाज एक. प्रयागसाठी एक खुशखबर, हृदय भरत पेदे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक जर प्रयागने षटकार ठोकला तर. बघा शेवटचे 3 चेंडू शिल्लक. ज्यावेळी पहिल्यांदाच सामना करेल प्रयाग. यावेळी ऑफ्टमच्या बाहेर प्रयाग मात्र अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूंचा समाचार कशा प्रकारे घेत आहेत हे मात्र बघणं गरजेचं. यावेळी ऑफ्टनच्या बऱ्याच बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता प्रयागाचा. यावेळी एक धावा पूर्ण करतोय प्रयाग. धावसंख्या जाऊन पोचते 26 वर. आता मात्र चेंडू शिल्लक 1. शेवटचा चेंडू शिल्लक. आणि जर ऋषीने या चेंडूवर जर षटकार ठोकला तर हृदय भरत पेदे याच्याकडून 500 रुपये देण्यात येतील. बघा शेवटचा चेंडू, सामना करतोय ऋषी. गुडलँडवरचा चेंडू भिरकावून लावण्याचा प्रयत्न ऋषीचा. यावेळी मात्र अपयश येते. धावसंख्या 27. 28 धावांची गरज बुधाली संघाला. डोंगरी गल्ली संघाचे संघनायक व श्री हरी विजय संघाचे संघनायक मी विनंती करतो श्री शशिकांत भुनगवले
तसेच यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल इथे उडवण्यात येणार आहे. होणाऱ्या सामन्याचे पंच असतील विलास दांडेकर, भरत पेदे. तसेच तिसरे पंच असतील शशिकांत भुनगवले. ही इनिंग संपवण्यासाठी 39 मिनिटांचा कालावधी लागला होता. बघूया आता होणारा सामना डोंगरी गल्ली स्पोर्ट्स क्लब विरुद्ध हरिविजय स्पोर्ट्स क्लब. चुरशीचा सामना. टेल्स इज अ कॉल. इट्स अ हेड्स. डोंगरी गली संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. अभिनंदन डोंगरी गली स्पोर्ट्स क्लब. पुन्हा एकदा तुम्हाला या चषकाबद्दल 2 शब्द संबोधित करायचे आहे. प्रणय. परत मी हेच बोलू इच्छितो की मांडवी गली स्पोर्ट्स क्लब आयोजित सी ग्रेड बॉईज टुर्नामेंट ऑर्गनाईज ही एकदम सिस्टमॅटिकली चालली आहे. रूल्स अँड रेग्युलेशन आम्ही कॅप्टन 6 ओव्हरच्या आधीच आम्ही इथे येतो आहे, कारण की पॅलेंटी नाही लागली पाहिजे कोणत्याच टीमला. तेही चांगला रूल तुम्ही हे ऑर्गनाईज केलं आहे. थँक्यू. थँक्यू प्रणित. कारण रूल्स रेग्युलेशन कधी पार पडतात जेव्हा आम्हाला टीमचं आणि खेळाडूचं सहकार्य भेटतं, तेव्हा हे रूल्स अँड रेग्युलेशन पूर्ण होतात. आणि त्याबद्दल जे रूल्स आम्ही केले आणि त्याचा पाठपुरावा तुम्ही केला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. हरिविजय स्पोर्ट्स क्लब या स्पर्धेबद्दल. मांडवी गली स्पोर्ट्स क्लब यांच्याकडून टुर्नामेंट्स खूपच चांगले आणि नवीन नवीन रूल्स बघायला भेटतात. आम्हाला लय आनंद वाटते मॅचबद्दल, टुर्नामेंटबद्दल. धन्यवाद. थँक्यू. हरिविजय स्पोर्ट्स क्लब दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आणि डोंगरीकर स्पोर्ट्स क्लबने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. मनीष. धन्यवाद भरत सर. या दरम्यान चालू असलेला सामना मांडवी गल्ली विरुद्ध बुदाली स्पोर्ट्स क्लब. फक्त 28 धावांचं लक्ष ठेवलंय आणि या 28 धावा कशा प्रकारे डिफेंड करतील हे मात्र बघणं गरजेचं आहे. कारण फलंदाजीसाठी आता बुदागल्ली संघ या मैदानात उतरताना सलामीचे फलंदाज सागर संदे तसेच हितेश लोटलीकर. गोलंदाजीचा मारा करतील प्रहश डिगे. एक खुश खबर, या षटकामध्ये जर सागरने 3 षटकार लागोपाठ ठोकले तर 21,000 रोख दिले जातील असद लष्करे यांच्याकडून. बघा 28 धावांचं लक्ष. गोलंदाजी करतोय प्रहर्ष. सामना करेल हितेश. खोल वरचा टप्पा ऑफ टर्मच्या बाहेर ठेवला गेला होता. यावेळी मात्र निर्धाव चेंडू. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. बघा ज्या प्रकारे मांडवी संघ फलंदाजी करत होता आणि ज्या प्रकारे बांधून ठेवलं होतं, मांडवी संघाला पण विचार करावा लागेल की तशाच प्रकारे आपल्याला सुद्धा गोलंदाजी करावी लागेल. यावेळी शॉर्ट पिच चेंडू. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. तीन वाजून 13 मिनिटाने पहिला चेंडू टाकला गेला होता. यावेळी पहिल्यांदाच स्ट्राईकवर सागर संदे. सामना करेल प्रहर्षा गोलंदाजीचा. शॉर्ट पिच चेंडू. चेंडू उसळी घेतोय. चेंडू जातोय रक्षकाच्या हातात.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली सुरुवात मांडीवलीकडून. अजूनपर्यंत अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल मांडीवली संघाला, कारण की लक्ष फक्त 28 धावांचं आहे आणि 28 धावा जर डिफेंड करायच्या असतील तर एक दर्जेदार गोलंदाजी करणं गरजेचं. आणि यावेळी मात्र पहिला धक्का बसतोय. यावेळी मांडीवली संघ या सामन्यात परततोय. फक्त 2 क्षेत्ररक्षक या सर्कलच्या बाहेर होते आणि त्याला मात्र शोधून काढतोय सागर. चांगला सेफ फटका खेळण्याचा प्रयत्न होता सागरचा. नक्कीच त्याला अवगत होतं की पॉवर प्लेचं षटक आहे, यावेळी चान्स घेणं खूप गरजेचं आहे, परंतु यावेळी मात्र क्षेत्ररक्षक शोधून काढतोय. पहिला झटका बसतोय बुदावली संघाला. ज्या प्रकारची सुरुवात मांडवी संघाला हवी होती ती मात्र प्रहर्ष करून दाखवतोय. सागरची जागा भरून काढण्यासाठी येतोय या संघाचा आधारस्तंभ प्रथमेश आडी. या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक. सामना करतोय प्रथमेश. यावेळी सुद्धा अतिशय सुंदर चेंडू. दाद मागितली जाते पंचांकडे. पंच मात्र फेटाळून काढतात त्या दादीला. परंतु उत्तम दर्जाची गोलंदाजी अजूनपर्यंत प्रहर्ष याच्या मार्फत 5 चेंडू टाकले गेलेत आणि या 5 चेंडू मागे फक्त एक धावा देऊन एक गडी बाद करण्यात यश प्राप्त झाले प्रहर्ष याला. काय सुरुवात. नक्कीच 28 धावा डिफेंड करायच्या आहेत आणि 28 धावा डिफेंड करायच्या असतील तर अशाच प्रकारची सुरुवात हवी होती या मांडीगली संघाला. ती मात्र प्रहर्ष देतोय त्यांना. बघा शेवटचा चेंडू. यावेळी सुद्धा अतिशय सुंदर चेंडू. चेंडू पुन्हा एकदा हवेत. पुन्हा एकदा जयेश त्याला पकडतोय. दुसरा झटका बसतोय बुदावली संघाला. प्रथमेश सारखा खंबा फलंदाज मात्र यावेळी बाद होतोय. अतिशय सुंदर सुरुवात मांडवी संघाकडून. नक्कीच अशा प्रकारचे सामने, लो स्कोरिंग सामने जर जिंकायचे असतील तर एक युनिट म्हणून, एक टीम म्हणून खेळावं लागेल या मैदानावर आणि तशाच प्रकारचं दृश्य आपल्याला आज या मांडवी संघाकडून दिसतंय. परंतु यावेळी मात्र बुदावली संघाला विचार करावा लागेल की फक्त 28 धावा धावफलकावर आहेत. या 28 धावा आपल्याला चेस करायचे आहेत. एकेरी दुहेरी धाव, गॅप बघून शॉट खेळणं गरजेचं. एका चेंडू आपल्या एरियामध्ये भेटला तर त्याला सीमारेषे पार पोहोचवणं हेच कृत्य करून दाखवावं लागेल बुदावली संघाच्या फलंदाजांना. परंतु यावेळी मात्र थोडासा फसतोय बुदावली संघ. एक षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, 1 धावा. लक्ष्य 28. संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय ध्रुव चाके. सामना करेल हितेश लोटलीकर. बघूया पुढचा षटक घेऊन येतोय ध्रुव चाके. सामना करेल हितेश. या लोअर फुल टॉच पॉइंटच्या दिशेला खेळून काढतोय. 1 धावा पूर्ण करतोय हितेश. अशाच प्रकारे धावफलक चालता ठेवावा लागेल बुदावली संघाला, कारण की ज्या प्रकारची पकड या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मांडवी संघाने बनवले
ज्या प्रकारचं प्रेशर क्रिएट केलंय यावेळी मात्र बुदाली संघाला विचार करावा लागेल. यावेळी सुद्धा खोलवरचा टप्पा मिड ऑफच्या दिशेला खेळतोय दीपेश. धाव संख्या 3, 2 गडी बाद बुदाली संघ. बघूया पुढचा चेंडू ध्रुवचा. पुन्हा एकदा सामना करेल हितेश. स्कोरबोर्ड 3 धावा. यावेळी मात्र चकवण्यात यश प्राप्त झालं होतं ध्रुव याला. यावेळी झेल निसटतोय. एक जीवनदान भेटते हितेशला. हा झेल पकडणं खूप गरजेचं होतं कारण की धावा तुमच्याकडे डिफेंड करण्यासाठी खूप कमी आहेत आणि विकेट्सच तुम्हाला या सामन्यात जिवंत ठेवतील. बघूया अजूनपर्यंत चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा खोलवाचा टप्पा कव्वाच्या दिशेला खेळून काढतोय. 1 धाव पूर्ण करतोय दीपेश. जेव्हापासून दीपेश या खेळपट्टीवर खेळतोय तेव्हापासून थोडासा स्कोर बोर्ड चालता ठेवतोय, धाव फलक चालता ठेवतोय दीपेश. या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 5. यावेळी धिरकावून लावण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेला सीमा रेषेपार. पहिला चौकार. अशाच फटक्याची गरज होती. ज्या प्रकारचं प्रेशर क्रिएट होत होतं ते मात्र रिलीज करतो हितेश. यापूर्वी एक जीवनदान भेटलं होतं हितेशला. त्याचाच चांगल्या प्रकारे फायदा घेताना दिसतोय. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 9 वर. चांगला फटका हितेश याच्याकडून. बघा पुढचा चेंडू. यावेळी फुल टॉच पद्धत चेंडू. लोअर फुल टॉच. पायचीच्या स्वरूपात 1 धाव भेटते. 2 षटक संपता येते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10. 2 गडी बाद बुदाली संघ. यापूर्वी 27 धावा काढून 28 धावांचं लक्ष ठेवलं होतं मांडिवली संघाने. पहिल्या षटकात 2 गडी बाद 1 धावा देऊन प्रहशने या संघाला कमबॅक करून दिलं होतं. परंतु त्यानंतर ज्या प्रकारे दीपेशने हा गेम चालवला आहे अतिशय सुंदर एफर्टलेसली बॅटिंग करताना दिसतोय. कोणतेही प्रेशर न घेता हा सामना चालवताना दिसतोय. त्या दरम्यान हितेश चौकार मारून आपल्या संघाला एक कम्फर्टेबल सिच्युएशन मध्ये आणून ठेवतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10. बघा पुढचं षटक घेऊन येतोय प्रहर्ष. एक अतिशय सुंदर पहिलं षटक टाकलं होतं प्रहर्षाने. बघा यावेळी मात्र काही करामत करावी लागेल प्रहर्षला.
यावेळी खोलवरचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला धिरकावून लावतोय. चेंडू जातोय सीमा रेषे पार. दुसरा चौकार. क्षेत्ररक्षण मात्र ज्या प्रकारचं हवं होतं त्या प्रकारचं मात्र अजूनपर्यंत या मांडिवली संघाकडून दिसत नाहीये. धावा कमी डिफेंड करायचे आहेत. धावा जर कमी डिफेंड करायच्या असतील तुम्हाला तर क्षेत्ररक्षण मात्र दर्जेदार असणं गरजेचं असतं. त्याचीच मात्र कमी या मांडिवली संघामध्ये अजूनपर्यंत. आता जिंकण्यासाठी धावा हव्यात 14. याला ऑफटमच्या बाहेर निघून चांगला नजाकतवाला शॉट बघायला भेटतोय हितेश याच्याकडून. धावसंख्येत वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 वर. आता जिंकण्यासाठी धावा हव्यात 13. चेंडू बाकी 22. याली पुन्हा एकदा गुडलँडवरचा चेंडू. चोरटी धाव काढण्यात यश प्राप्त होतंय. एक संत सामना. धावसंख्या 16. रिक्षा थोडे थांबावं. याली शॉर्ट पिच चेंडू. चेंडू कवचावरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र कॉट बिहाइंड विकेट. बाद होतोय हितेश. यावेळी मात्र कोणतीच चुकी करत नाही ध्रुव. थोडस लेट का होईना यावेळी यश प्राप्त होतंय गोलंदाजांना. हितेश बाद होतोय. हितेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय मिलन नागा. आठ चेंडूंचा सामना केला होता हितेशने आणि 12 अशा मौल्यवान धावा काढून बाद होतोय. एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन. 2 चौकार ठोकले होते त्याने. मौल्यवान असे चौकार. अजूनपर्यंत जे 3 गडी बाद केले ते 3 गडी बाद प्रहर्षाच्या गोलंदाजीमधून बघायला भेटले. चांगली फायटिंग करताना दिसतो इकडे प्रहर्ष. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातले. यावेळी सुद्धा बाद होतोय मिलन. अतिशय सुंदर झेल प्रयोगाच्या मार्फत गोल्डन डक मिलन बाद होतोय. यावेळी थोडासा कमबॅक करताना दिसतोय मांडिवली स्पोर्ट्स क्लब. चांगला गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक शोधून काढतोय मिलन. 4था धक्का बसतोय बुदावली संघाला मिलनच्या स्वरूपात. यावेळी मिलनची जागा भरून काढण्यासाठी येतोय राज. यापूर्वी चांगली गोलंदाजी बघायला भेटली होती राज याच्याकडून. नक्कीच फलंदाजी कशा प्रकारची करतोय. या दरम्यान प्रहर्ष इज ऑन हॅट्रिक. बघूया हॅट्रिकचा चेंडू. ह्याली गुडलँडवरचा चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न होता प्रहर्षचा आणि यावेळी मात्र निर्धाव चेंडू.
अतिशय सुंदर गोलंदाजी प्रहर्ष याच्याकडून. हे 2 षटकं टाकली प्रहर्षने. फक्त 7 धावा देऊन 4 गडी बाद करण्यात यश प्राप्त झाले प्रहर्ष याला. अतिशय सुंदर लढत प्रहर्षाच्या मार्फत बघायला भेटते, परंतु त्याला साथ मात्र क्षेत्ररक्षकांची अजूनपर्यंत भेटली नाही. चांगली फाईट, चांगला खेळ प्रहर्ष याच्याकडून. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16, 4 गडी बाद. भुदाळी संघ आता मात्र जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. उर्वरित 18 चेंडून मागे. बघूया 4थं षटक घेऊन येतोय दीपक आरेकर. सामना करेल दीपेश. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता दीपेश याचा. यावेळी मात्र चकला जातोय. एक अजून निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक मांडिवली संघाकडून. तसं क्षेत्ररक्षण थोडंसं टाईट करावं लागेल मांडिवली संघाला, कारण की आता मात्र प्रेशर क्रिएट होताना दिसतंय. यावेळी दीपेश सारखा फलंदाज सुद्धा विचार करतोय की कोणता शॉट खेळणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू दीपकचा. सामना करेल दीपेश. यावेळी लोअर फुल टच कव्हरच्या दिशेला खेळून काढतोय. 1 धावा पूर्ण करतोय दीपेश. धावेत वाढ होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वर. आता मात्र चेंडू बाकी 16, धावा हव्यात 11. यावेळी सुद्धा फुलटॉस चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह खेळली जातोय. इथं मात्र चेंडू जाईल सीमा रेषेपार. 3रा चौकार. स्ट्रेट शॉट म्हटलं तर एक सेफ शॉट मानला जातो या पूर्ण क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये, आणि त्याच प्रकारचा शॉट आज हा राज खेळून दाखवतोय. यापूर्वी अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी केली होती राजने, आणि या शॉट मधून दाखवून देतोय की काय प्रकारचा फलंदाज हा आहे. असं काय उत्तम शॉट, सेफ शॉट खेळला गेला होता राजकडून. 4 धावा जमवण्यात यश प्राप्त झाले या खेळाडूला. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 वर. आता जिंकण्यासाठी धावा हव्यात 7. चेंडू बाकी 15. राजेश ऑन स्ट्राइक. सामना करेल दीपकचा. यावेळी आगलेली वेगळी पद्धत राजची खेळण्याची. थोडासा वाकून ऑफस्टोनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेला धिरकावून लावण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र दीपक राजला चकवतोय. एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी मानावी लागेल, परंतु ज्या प्रकारचं लक्ष या स्कोअर बोर्डवर ठेवलं गेलं होतं ते मात्र थोडंसं कमी होतं. बघा पुढचा चेंडू दीपकचा. पुन्हा एकदा सामना करेल राज. अतिशय सुंदर गोलंदाजी अजूनपर्यंत दीपक याच्या मार्फत. राज एक आगळी वेगळी शरीर खेळण्याची पद्धत राजची. जणू काही या पूर्ण खेळपट्टीवर नाच दाखवताना राज. त्याची सुद्धा स्ट्रॅटेजी असेल की गोलंदाजांना कसं डिस्टर्ब करायचं. यावेळी गुडलेनवरचा चेंडू. चेंडू पुन्हा एकदा हवेत कव्हरच्या दिशेला. यावेळी मात्र बाद होतोय राज.
5वा गडी बाद होते बुदावली संघाचा राजच्या स्वरूपात. 21 या धावसंख्येवर 5वा गडी बाद होताना बुदावली संघाचा. थोडा का होईना मांडिवली संघ पुन्हा एकदा परतताना या सामन्यात. नक्कीच मांडिवली संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना विकेट्स घेणं खूप गरजेचं आहे, कारण की जेव्हा जेव्हा विकेट जातील प्रेशर क्रिएट होईल, नवीन फलंदाज येतील आणि त्यांच्यावर मात्र तुम्ही अजून प्रेशर क्रिएट करून हा सामना आपल्या बाजूला झुकवू शकता. आता मात्र राजची जागा भरून काढण्यासाठी येतोय ओमकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 21. 2 षटक शिल्लक, 12 चेंडू शिल्लक. धावसंख्या हव्या 7. चेंडू 12, धावा हव्यात 7. गोलंदाज ऋषी भुनगवले. सामना करेल दीपेश. बघूया ऋषी. सामना करेल दीपेश. यावेळी सुंदर चेंडू, दाद मागितले जाते पंचांकडे. अतिशय सुंदर चेंडू. यावेळी मात्र प्रेशर सिच्युएशन बुदावली संघासाठी. नक्की धावा जरी 7 हव्या असल्या तरी ज्या प्रकारे मांडिवली संघ लढत देतोय यावेळी मात्र विचार करावा लागेल बुदावली संघाच्या फलंदाजांना. पण आता गुडलेला मारचा चेंडू पॉइंटच्या झिला खेळून काढतोय दीपेश. 1 धावा पूर्ण करतोय. धावेत वाढ होते. संघाची धावसंख्या होते 22. आता जिंकण्यासाठी 6 धावांची गरज उर्वरित 10 चेंडूंमध्ये. अजूनही या सामन्यात चुरस. पहिल्यांदा स्ट्राईकवर ओमकार. यावेळी सुद्धा चकवण्यात यश प्राप्त होते ऋषीला. अतिशय सुंदर गोलंदाजी. या सिच्युएशन मध्ये अशा प्रकारची गोलंदाजी टाकणं खरंच एक अतिशय दर्जेदार गोलंदाजी मानावी लागेल ऋषी याच्याकडून. ओमकार सारख्या फलंदाजाला चकवतोय. यावेळी गुडल्यावरचा चेंडू कव्हरच्या दिशेला हवेत आणि यावेळी मात्र बाद होतोय ओमकार. हा सामना फसतोय. सामन्यात अजूनही चुरस बाकी. काय अतिशय सुंदर गोलंदाजी या मांडिवली संघाच्या गोलंदाजांनी केले. अतिशय सुंदर. फक्त 28 धावांचं लक्ष ठेवलं होतं आणि त्या 28 धावा कशा डिफेंड करायच्या ते मात्र आता दाखवून देतात मांडिवली संघ. अजूनपर्यंत या बुदावली संघाला पूर्णपणे बांधून ठेवले. या 28 धावा सुद्धा डोंगरा एवढ्या दिसतात बुदावली संघाला. कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी मांडिवली संघाने केले, सुंदर गोलंदाजी. कोणती संधी देत नाहीत फलंदाजांना चेंडू बाहेर फेकण्याचा किंवा धावा काढण्याचा. आता चेंडू बाकी 9. धावा हव्यात 6. माफ करा, चेंडू 8 शिल्लक. धावा हव्यात 6. 6 गडी बाद. बुदावली संघ
बघा पुढचा चेंडू ऋषीचा सामना करेल संदेश. याने फुल टॉच मध्ये चेंडू पॉइंटच्या दिशेला खेळून काढतोय संदेश. 1 धावा पूर्ण करतोय. यावेळी क्षेत्ररक्षकांची साथ गोलंदाजांना भेटते आणि म्हणूनच मांडिवली संघ या सामन्यात परततोय. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. धावा हव्यात 5. स्ट्राईकवर दीपेश सामना करेल ऋषीच्या गोलंदाजीचा. यावेळी एक सेफ शॉट खेळून काढते कव्हरच्या दिशेला. 1 धावा पूर्ण करतो. दुसऱ्या धावेसाठी परत आणि यावेळी मात्र बाद होतोय संदेश. हा सामना पूर्णपणे रंगलेला. ज्या प्रकारे दुसऱ्या इनिंग मध्ये हा बुदावली संघ उतरला होता. षटक संपते. चेंडू बाकी 6. धावा हव्यात 4. काय रंगलेला सामना. जेव्हा दुसरी इनिंग च्या सुरुवातीला हा बुदावली संघ या मैदानात उतरलेला फलंदाजीसाठी, त्यावेळी असं वाटलेलं की अलगदच हा बुदावली सामना जिंकून जाईल. परंतु ज्या प्रकारची लढत मांडिवली संघ देतोय, हा सामना अजूनही बरोबरीत. हे 6 चेंडू सांगतील की कोणता संघ पुढच्या फेरीत प्रवेश करेल. काय गोलंदाजी केली मांडिवली संघाने. आता पूर्ण दारोमदार दीपकच्या खांद्यावर. हे दीपकचे 6 चेंडू सांगतील की कोणता संघ पुढच्या फेरीत जाईल. सहा चेंडू 4 धावा. नक्कीच एक चुरस फलंदाजांना नक्कीच विचार करावा लागेल, कारण की यापूर्वी एक धावा जमवण्यासाठी त्यांना मात्र करामत करून दाखवावी लागली. थोडीशी मेहनत करावी लागली. बघा 6 चेंडू धावावे 4. सुंदर चेंडू. यावेळी मात्र चांगल्या पद्धतीने खेळतोय. 1 धावा पूर्ण करतोय. यावेळी नक्कीच 2 धावा झाल्या असत्या, परंतु कोणत्याही प्रकारचा चान्स घेताना दिसत नाहीयेत. दीपेशला स्ट्राईकवर राहायचं होतं, कारण की अनुभवी खेळाडू बऱ्याच वर्षापासून या संघासाठी खेळतोय. चांगला अनुभव भरलेला असा हा खेळाडू. आता चेंडू बाकी 5. धावा हव्यात 3. यावेळी फाईन लेगच्या दिशेला खेळून काढतोय दीपेश. 1 धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी परततोय. यावेळी यशस्वीरित्या या 2 धावा पूर्ण करतोय दीपेश. नक्कीच चांगला अनुभवाचा फायदा घेताना दीपेश. त्याला मात्र जाण होती की या स्ट्राईकवर माझं राहणं खूप गरजेचं आहे, कारण की समोरच्या दिशेला कुश सारखा एक इनएक्सपिरियन्स खेळाडू त्याच्याबरोबर खेळत होता. कुठे 22 चेंडू 14 धावा हव्या होत्या आणि हा सामना येऊन ठेपलाय. 4 चेंडू 1 धावा. नक्कीच 1 धावा जरी पाहिजे असेल तरीही आपण या मैदानावर सांगू शकत नाही की कोणता संघ पुढे जाईल, कारण की अजून यापूर्वी आपण बघितले अशा प्रकारचे सामने बघितलेत आणि अशा